तर आज होतं माझं मॉडेल शूट, म्हणूनच मी सकाळी शूटला जायला निघाले. मला 10 वाजता बोलवलेलं होतं, पण मला कुठे बोलावलं आणि मी लवकर गेले असं होईल का, म्हणूनच 10चे 11 वाजवले होते. पार्लरमध्ये पोचले आणि मिरर दिसल्यावरती आउटफिट चेक तो बनता है ना, अचानक मला लक्षात आलं की मी आयब्रोजच नव्हते केले, म्हणून मग दीदीच्या वहिनीने मला आयब्रोज करून दिले. त्यानंतर मग बिफोर आफ्टरचे काही रील शूट करायचे होते, ते शूट करत होते. पण कधी एका टेकमध्ये रील शूट झाली असं होईल का? रील्स काढण्यामध्येच इतका टाइम वेस्ट केला होता की मेकअप स्टार्ट करण्यासाठी आम्हाला 1 वाजला होता. म्हणून मग मेकअप वगैरे सर्व करून साडी ड्रेपिंग करायला घेतली आणि काजलताईंनी इतकी सुंदर मला साडी वेअर करून दिली होती की संध्याकाळपर्यंत इकडची तिकडे सुद्धा झाली नव्हती. ऑलरेडी खूप टाइम झाला होता, म्हणून सर्वांनी खूप हेल्प केली. त्यानंतर श्रुती दीदीने पटापट हेअरस्टाईल करायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी एका साईडून माझी ज्वेलरी घालत होती आणि जसा मी तो चुडा घातला, मला असं वाटत होतं की मी खरंच नवरी आहे की काय, एकदम नवरीवाली फिलिंग येत होती. तर हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही लोकेशनला पोचलो आणि लोकेशन जास्त दूर नव्हतं, म्हणून आम्ही जरा लवकर पोचलो. नंतर शूट वगैरे पूर्ण कंप्लीट करून आम्ही घरी यायला निघालो. खूप भूक लागली होती, म्हणून वडापाव खाऊन घेतला. संध्याकाळचे 8:30 वाजले होते, तरी पण मेकअप जरासुद्धा हलला नव्हता. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.